मला आठवतो तो दिवस ज्यावेळी आपण 1000 लोकांना कायम केलं, ते सुद्धा असं अथक परिश्रम करावा लागले. स्वर्गीय विलासराव देशमुखांना विनंती करून शेवटी त्यांनी या बाबतीतला निर्णय केला आणि तो सुद्धा एक ऐतिहासिक निर्णय करण्याचं भाग्य त्यावेळी मला लाभलं. आणि मग तोच प्रयत्न या सगळ्या उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही करत होतो. आपल्या कामगार संघटनेचे संस्थेचे विजयराव विठ्ठलराव पवार त्यांचाही या ठिकाणी उल्लेख करायचा राहून गेला. आणि या सगळ्या कामामध्ये आज बाबांच्या आशीर्वादाने आपल्याला यश मिळालं. म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, ज्यांनी या सगळ्या प्रयत्नामध्ये विशेष आपलं योगदान दिलं, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व माझ्या सहकाऱ्यांचं, विधी व न्याय खात्याचे प्रधान सचिवांचं, सर्व उपस्थित ज्या लोकांनी यात सहकार्य केलं, मी आपल्या तमाम कामगारांच्या वतीने, साई भक्तांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला विशेष करून आभार मानायचे आपल्या सदर समितीचे चेअरमन, जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी मान्य सालीमठ साहेब, आपले तिसरे सदस्य मान्य गाडलीकर साहेब, या तिघांनी आलेला प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून काल त्याला मान्यता दिली, म्हणून आज आपला कार्यक्रम करता आला. गेले 2 दिवस मी चिंतेत होतो, एक तर तुमचा कार्यक्रम होईल तर माझा कार्यक्रम होईल. पण बाबाच्या प्रती असणारी श्रद्धा, बाबांचा आपल्यावर असणारा विश्वास आणि डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे श्रद्धा आणि संपूर्ण काम करण्याला आपल्या दिलेली शिकवण, त्याचा मित्र हा विजय, असं या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.